संख्या आपण पाहतोय 4 या अंकावर। स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय प्रिन्स मूवीज, प्रथमेश पाटील आणि रवी गोडवी यांची टीम। यावेळेस मात्र प्रहार तर चांगला झालाय, अगदीच चेंडू घरंगळत मात्र निघून गेलाय। एका धावे करता एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही आणि धावफलक इथून मात्र जर आपण पाहिलं तर मंद मंद पावलांनी पुढे सरकताना धावांची गती आपण पाहतोय। धावफलकावरती 5 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या अंकावरती आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आपण पाहतोय। चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। बॅक टू बॅक इथून मात्र जर आपण विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी ही मात्र पाहायला मिळत नाहीये। जनमान पोगाव संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र लगावला गेलाय वज्रटोला, भीमटोला, चेंडू मात्र सीमारेषेवर गेला। षटकारा करिता 40+ अध्यक्ष चषक षटकार। संजय गुळवी आमच्या समवेत हॅलो चेक आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत। आपलं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय। तर वातावरणामध्ये कालपासून जो झालेला बदल आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या बदलामुळे इथून मात्र एक गोष्ट जर आपण पाहिली ती म्हणजे पाण्याची वारंवारतेने लागणारी गरज ही खेळाडू करता तितकीच महत्त्वाची असते। त्याकरता आपण पाहतोय ORSL असेल, एनर्जी ड्रिंकचा वापर इथून मात्र वारंवारतेने केला जातो आणि या गोष्टी मात्र तितक्याच महत्त्वाच्या आहेत, कारण की एखाद्या खेळाडू करता जर आपण पाहिलं शारीरिक क्षमता ही तितकीच महत्त्वाची आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे पाण्याची तहान भागवणं आणि शरीरामध्ये असलेली पाण्याची कमतरता पूर्ण करणं, या सर्व काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतील। गोलंदाज दुसरं षटक हाताळण्याकरता रजनीश पाटील यांना आपण पाहतोय। शॉर्ट रनअपने गोलंदाजी जरूर पाहायला मिळेल, पण दरम्यान आपण विचार केला तर धावसंख्या जी फलकावरती 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली, तर जनमान पोगाव संघाने आपले इरादे मात्र अतिशय सुरेख रीतीने स्पष्ट केलेले आहेत आणि त्याच रीतीने जर आपण विचार केला तर नेल्सन फिगरमध्ये धावसंख्या जरूर पोहोचलेली आपल्याला ही पाहायला मिळते आणि त्याचप्रमाणे इथून मात्र 10 पेक्षा अधिक धावा रणजी क्रिकेटमध्ये एक चांगली सुरुवात म्हणून एक गोष्ट आपण पाहतोय। रजनीश पाटील यांचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र पंच वळतायत सुरेश घरत सर आणि दर्शवतायत इट्स व्हाईट बॉल। अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल। धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 12 या अंकावरती। 12 रन्स ऑन द बोर्ड। पुढचा चेंडू यावेळेस मात्र बॅटची कडा निघून चालला, चेंडू गली रिजन मध्ये एकच धाव, अधिक एक मात्र काही नसेल। लाईन ऑफ अटॅक अतिशय चांगला आहे। जॉली कामतगर संघाने जी गेम प्लॅनिंग आखली होती त्या गेम प्लॅनिंगने इथून मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। डीडी मैदान आणि हे डीडी मैदानाचा जर आपण विचार केला तर दुधिया रोशनीमध्ये उज्ज्वल प्रकाशाने इथून मात्र न्हावून गेलेली ही क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय। जसं उतारवय आपण पाहतोय 40+ क्रिकेट आणि या 40+ क्रिकेटमध्ये निश्चितपणानं शारीरिक क्षमता राखण्याचं काम 40+ क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय। यावेळेस मात्र जोरदार अपील, स्ट्रोक क्रशिंग यॉर्कर, यावेळेस मात्र धावा पूर्ण केला जात आहे ते 2, तिसरी धाव पूर्ण केली जाईल का? यावेळेस मात्र चेंडू ची निसटणी होते यष्टीरक्षकाच्या माध्यमातून
भागम भाग क्रिकेट, भागम भाग क्रिकेट, लेग बाईचं स्वरूप आणि एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 3. जेव्हा सामना अशा क्रुशल मोमेंट वरती येतो तेव्हा मात्र या धावांचा विचार अगदी बारकाईने केला जातो. संघाचे संघनायक निश्चितप्रमाणे थोडेसे निराश जरूर असतील आणि निश्चितच विचारपूस सुद्धा केली जाईल की या चुकांची गरज होती का, या फेकीची गरज होती का. आणि चूक घडल्यामुळे जिथे 1 धाव होती तिथे मात्र 3 धावा जोडल्या गेल्यात आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 16 या अंकावर. 16 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती. फलंदाज ऑन स्ट्राईक बाळाराम यांच्याकरता पुढचा चेंडू. प्रहार तर चांगला झालाय, यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर बाळाराम यांना डगआउटच्या आश्रयाला यावं लागतंय. धावचीच्या स्वरूपामध्ये जर्मन पोगाव संघाचा पहिला फलंदाज बाद. धावसंख्या आहे 17 धावा. नवीन फलंदाज अशोक म्हात्रे बॅटिंग स्टान्सवरती आपल्याला पाहायला मिळेल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय. इट्स अ लेजेंड क्रिकेटर ज्यांनी हंसिका स्पोर्ट्स, बाबा स्पोर्ट्स या सर्व संघांमधून निश्चितप्रमाणे आपला खेळ दाखवलेला आहे. पण एक गोष्ट मात्र ही आम्हाला खूप सतावते, गजा नाही तो मजा नाही. किरण पाटील यांना कोणत्या क्रमांकावरती फलंदाजीवरती पाठवलं जाईल याकरता मात्र आम्ही सर्व उत्सुक आहोत. धावसंख्या आहे 17 धावा. रजनीश पाटील यांचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न अशोक म्हात्रे यांच्या माध्यमातून, पण प्रयत्न मात्र फसलाय. चेंडू शरीरावरती आदळतोय आणि प्रोटेक्शन मात्र सुरेखरित्या दिलं गेलंय. ही एक जमेची बाजू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावते 17 या अंकावरती. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र सुरेख असं बदल आले तर अखेरच्या क्षणी बॅटच्या इथून मात्र कड्याला चेंडू स्पर्श करत जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. धावा जोडल्या जात आहेत. 2 टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जोडली जाईल फलकावरती 19 या अंकावरती. अशोक म्हात्रे यांची सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. पण एकदा की चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला तर मात्र खूपच देखणे फटके, लाजवाब फटके हे अशोक म्हात्रे यांच्या बॅटमधनं पाहायला मिळत आहेत. पण बघूया, तीच फलंदाजी पाहण्याकरता पोगाव गावचे बरेचसे पाठीराखे डीडी मैदानावरती दाखल झालेले आहेत. 40+ अध्यक्ष चषक 2025 आपण पाहतोय. आयोजक किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य. यावेळेस मात्र झेल कोणाचा सोडलाय अशोक म्हात्रे यांचा. चेंडू निघून गेलाय. एक टप्प्या अखेर सीमा पार, असरदार भारदार, धमाकेदार चौकार. तब्बल 9 खेळाडूंनी अक्षरशः डोक्यावरती हात ठेवले, कारण की एक मोठ्या बॅटरची विकेट ही सहजासहजी मिळत होती. पण मात्र अशक्यप्राय अशी गोष्ट घडली. नजर हटी, दुर्घटना घटी. चेंडू निघून गेला. एक टप्प्या अखेर सीमापार चौकार. अशोक म्हात्रे सारख्या फलंदाजाला जीवनदान मिळणं म्हणजे हनुमान पोगाव संघाकरता एक सोने पे सुहागा. येणाऱ्या वेळेमध्ये जर आपण पाहिलं तर
निश्चित प्रमाणे 50+ जर धावसंख्या झाली तर मात्र एक कडा संघर्ष निश्चितप्रमाणे पाहायला मिळेल, कारण की जॉली कामतगर संघाला सुद्धा विसरून जमणार नाहीये. त्यांच्याकडे सुद्धा चांगली फलंदाजी आहे. त्यामध्ये बॅटर्स आपण पाहतोय सचिन पाटील असतील, अरविंद पाटील असतील, चांगले चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत. खोलवर बॅटिंग लाईनअप आहे. तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज अरविंद पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे. यावेळेस मात्र भन्नाट वेग, गुड पीस ऑफ बॉलिंग, अक्षरशः चेंडूला खोदून काढलंय निलेश पाटील यांनी आणि एक धाव जोडली गेली आहे. चेंडू मात्र निघून गेलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. अजूनही कदाचित मनात तीच धुसफूस, तीच धगधग सुरू आहे की काय घडलंय मागच्या षटकातील अखेरच्या चेंडूवरती आणि झेल कोणाचा सुटलाय. अशोक म्हात्रे ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा. अशोक म्हात्रे जेव्हा फलंदाजी करत होते तेव्हा मात्र त्यांनी 2 धावा जोडल्या होत्या, पण आता मात्र त्या चौकार आल्यानंतर 6 धावा या त्याने वैयक्तिक आपल्या खात्यामध्ये जोडलेल्या आहेत. यापुढील होणारा सामना गावदेवी पूर्णा आणि चिरोबा कोण दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे विना विलंब. जेव्हा तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल, प्रारंभ होईल पहिल्या इनिंग मध्ये, तेव्हा पुढील सामन्यातील दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू आणि इथून मात्र फुलटोल वसूल केलाय, निघून गेला चेंडू सीमा पार, जन्नाटीदार षटकार. मोडल पण कधी वाकणार नाही असा स्वभाव दादांचा, मोडल पण कधी वाकणार नाही असा स्वभाव दादांचा. धन्यवाद. तर तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे ती म्हणजे हाय वेस्ट बीमर करिता. संदेशजी वखारे आपण जॉईन व्हायचं आहे. भाऊ पाटील उपस्थित झालेले आहेत. विनंती करतोय 12व्या प्रतिनिधींनी आपल्या जागेवरच बसायचं आहे. टेक्निकल रूम मध्ये आपण येऊ नका. पंच योग्य रीतीने तपासणी करतील आणि जो काही निर्णय असेल तो आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू. तो तुमच्या आमच्या करता सर्वांकरता तो मात्र मान्य करावाच लागेल. इट्स नो बॉल, बीमर डिलिव्हरी. तर अशा रीतीने एकूण एकंदर 7 धावा जोडल्या जातील आणि निश्चितप्रमाणे सचिन पाटील यांनी सुद्धा जीवाची आकांत केली होती या झेलला पकडण्याकरता, पण मात्र चेंडू काही सहसा हाताला लागला नाही. फ्री हिटचा चेंडू. यावेळेस मात्र प्रहार झालाय पुन्हा एकदा ते क्षेत्र. सचिन पाटील यांचं सुरेख क्षेत्ररक्षण, चेंडूची पैकी दुसरी धाव पूर्ण होईल का, पण मात्र नाही. अशोक म्हात्रे यांनी सांगितलंय निलेश पाटील तुम्हाला पुन्हा एकदा फलंदाजी करता जावं लागेल. धावसंख्या आहे 32 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. धावसंख्या आपण पाहतोय 32 या अंकावरती. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 ची ही स्पर्धा आपल्या भेटी करता आलेली आहे. या स्पर्धेतली ही चौथी रजनी, चौथी रात्र आपण पाहतोय. लेजंड क्रिकेट 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या अंकावरती आपण पाहतोय. 1 बाद 32 ही धावसंख्या जे हनुमान पोगाव संघाची आपण पाहतोय. पोगाव संघाने जो सराव केलाय त्याचा बेनिफिट मात्र त्याने आतापर्यंत उचललाय असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळेस मात्र पुलर लाईनचा चेंडू, ड्राईव्ह केला, चेंडू निघून चालला स्क्वेअर क्षेत्रामध्ये. 1 धाव जरूर मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, पण मात्र नाही. अशोक म्हात्रे यांनी पुन्हा एकदा स्तब्ध केलंय आपले सहकारी निलेश पाटील यांना. 1च धाव जोडली जाईल. निल्सन फिगर पुन्हा एकदा आपण पाहतोय 33 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते.
3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या अंकावरती. 33 रन्स ऑन द बोर्ड. अशोक म्हात्रे ऑन स्ट्राईक. निलेश पाटील यांनी ही गोष्ट प्रामुख्याने जाणली आहे की अशोक म्हात्रे यांना स्ट्राईकवरती आणणं आपल्या संघाकरता खूप महत्वाचं आहे. यावेळेस मात्र खोदून काढलंय. परफेक्ट गोलंदाजीची लाईन अँड लेंथने हाताळली आणि इथून मात्र स्ट्रॅटेजीने कामगिरी होताना पाहायला मिळाली. पण मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि आता मात्र अखेर फलंदाज निलेश पाटील बॅक टू डगआउट. विकेटचं पतन. फलंदाज बाद. दादा आमचा हाय दिलदार त्याच्या नावाचा जय जयकार. त्याला है सर्वांची जाण. सारे देती दादाला मान. तर निलेश पाटील डगआउटच्या आश्रयाला परतताना त्यांनी एकूण एकंदर आपल्या संघाकरता 10 धावांचं योगदान दिलंय. नवीन फलंदाज न्यू बॅटर सोमनाथ यांना आपण पाहतोय आणि एकूण एकंदर 7 चेंडूंचा त्यांनी सामना केला. निलेश पाटील यांनी चांगली खेळी साकारली. यावेळेस मात्र पुढचा चेंडू फुल टॉस आणि फुल टॉल वसूल होईल. निघून गेला चेंडू. सीमा रेषाबार. षटकार. 40+ अध्यक्ष चषक षटकार. सुखा दुःखाला धावून येतो. गोरगरिबांसाठी लढतो. भला माणूस आहे दिलदार. सर्व लोकांच्या मनात राहतो. सुखा दुःखाला धावून येतो. गोरगरिबांसाठी. तर आता मात्र विचार विनिमय केला जातोय. जॉली कामतगर संघाचे संघनायक सचिन पाटील आणि अरविंद पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि आता मात्र प्रामुख्याने जे आक्रमण आहे ते आक्रमण पहिल्या चेंडूपासून धारण केलंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरचा भेदक मारा. हवा तसा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही अशोक म्हात्रे यांच्या आणि चेंडू मात्र निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 षटकाच्या अखेरनंतर एकूण एकंदर 41 रन्स 41 धावा. 3 षटकाच्या अखेरनंतर ही धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 पंच आपण पाहतोय. पंच सुनील म्हात्रे सर आणि त्यांच्या समवेत सुरेश घरत सर बँड फ्रॉम जे कारिवली येथून बिलॉंग करतायत. आणि त्याचप्रमाणे सुनील म्हात्रे सरांचा जर आपण विचार केला तर जे पिंपळास येथून बिलॉंग करतायत. तिसरे पंच भाऊ पाटील. तिसरे पंच आपण पाहतोय भाऊ पाटील यांना. तर पहिलं षटक विलास बाळू यांनी हाताळलं. त्याच्यामध्ये 11 धावा आपण पाहिल्या. दुसऱ्या षटकामध्ये रजनीश पाटील यांनी षटक हाताळलं. 12 धावा खर्च केल्या. आणि अरविंद पाटील यांनी तिसरं षटक हाताळलं. त्याच्यामध्ये 18 धावा आपण पाहतोय. म्हणजे एकूण एकंदर 41 धावा. तुमचे 12वे प्रतिनिधी सुद्धा इथे आहेत. त्यामुळे तितकीच काळजी ही तुम्हाला सुद्धा असेल तितकीच आम्हाला सुद्धा आहे. दरम्यान शुभागमन होत आहे. व्हॉइस ऑफ द सर सौरभ पाटील आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. खूपच दिवसानंतर त्यांची भिवंडी नगरीमध्ये शुभागमन होत आहे. तर वळूया आपण सामन्याकडे. चौथं षटक हाताळण्याकरता संघनायक सचिन पाटील यांना आपण पाहतोय. धावसंख्या आहे फलकावरती 41 धावा. 41 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र आपण पाहतोय अगदीच बॅटला स्पर्श करून चेंडू निघून गेलाय 1 धावे करता. ही गोष्ट मात्र जाणली होती यष्टीरक्षकाने आणि गोलंदाजाने सुद्धा. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अपील ही पाहायला मिळाली नाही आणि त्या कारणास्तव 1 धावेच्या मदतीने 42 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. जोडली गेलेली धावसंख्या फलकावरती एकूण एकंदर. आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर अशोक म्हात्रे यांच्या बॅटमध्ये 2 षटकार 1 चौकार हे आतापर्यंत आपण पाहतोय. आणि त्यांना चांगली साथ दिली फलंदाज सोमनाथ यांनी. आतापर्यंत
एक धाव त्यांनी जोडली गेलेली आहे. 42 धावा फलकावरती आपण पाहतोय आणि आता मात्र संकट मोचक झेल सुटल्यानंतर अशोक म्हात्रे यांनी आतापर्यंत 20 धावा ठोकल्यात. यावेळेस मात्र गुडपीस ऑफ बॉलिंग चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा वळण घेतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर सुरेख यष्टीरक्षण बंधूंचं आपण पाहतोय. एक बंधू गोलंदाजी करताना आपण पाहतोय, एक बंधू यष्टीरक्षण करताना आपण पाहतोय आणि एका बंधूंचा जर आपण विचार केला तर काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आहेत. अशी 3 बंधू एकाच संघामध्ये जॉली कामतगर संघामध्ये आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र सन्मान दिला गेलाय. चेंडू मात्र मैदानाला गुदगुल्या करत निघून गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अखेर इथून मात्र यशच्या उद्ध्वस्त केला जाते. त्या एकूण एकंदर 4 फलंदाज बाद होईल. अशोक म्हात्रे बॅक टू डगआउट, विकेटचं पतन. आहे गरिबीची त्याला जाण, आगरी समाजाचा अभिमान. मान्यवरच त्याला मान, माणूस दिलाच तो धनवान. भिवंडी शहरान नगरसेवक आहे एक नंबर कामाचा. त्याच्या डोईवर आशीर्वाद आहे शिर्डीच्या साईचा. नवीन फलंदाज हनुमान यांना आपण पाहतोय. अगदीच बलदंड देही यष्टी असलेला हा फलंदाज आणि त्याच्या बॅटमध्ये सुद्धा चांगले फटके लपलेले आहेत आणि तो कशा रीतीने फलंदाजी करेल हे आपल्याला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. अशोक म्हात्रे यांनी एक चांगली फलंदाजी साकारली. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी आपण पाहतोय पोगाव संघाची. चिरोबा कोण आणि गावदेवी पूर्णा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचंय. न्यू बॅटर हनुमान हनी यांना आपण पाहतोय. फलंदाजी करण्याकरता सज्ज झालेले आहेत. एकूण एकंदर चेंडूंचा खेळ झालाय 3 आणि प्रामुख्याने उर्वरित 3 चेंडूवरती ज्या धावा येतील त्या मात्र खूप महत्वाच्या असतील जय हनुमान पोगाव संघाकरता. पुढचा चेंडू यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. सन्माननीय रमेशदादा भोईर बिनार गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, आपला हार्दिक हार्दिक स्वागत. ज्येष्ठ समाजसेवक रमेशदादा भोईर. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ चषक मध्ये 40+ अध्यक्ष चषक मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या आहे 44 धावा आणि निश्चित प्रमाणे येणाऱ्या 2 चेंडूवरती एक मोठा फटका आला तर मात्र एक चांगली धावसंख्या ही धावफलकावरती पाहायला मिळू शकते. पण हे विसरून जमणार नाहीये की सचिन पाटील यांचा अटॅक अजूनही चांगला आहे. यावेळेस मात्र अगदीच यष्ट्यांच्या जवळून किंचित जवळून चेंडू निघून जातोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल, निर्धाव चेंडू. रजनीश पाटील यांच्या चेहऱ्यावरती अजूनही थोडेसे प्रश्नचिन्ह जरूर आहेत पण संघ मात्र एक चांगल्या रीतीने कमबॅक करतोय असंच म्हणावं लागेल. सचिन पाटील यांनी आतापर्यंत खर्च केलेल्या धावा आहेत त्या आपण 3 धावा आपण पाहतोय. अकोल टप्प्याचा मारा, चेंडू कानाच्या जवळून निघून गेलाय, सांगून गेलाय जागते रहो, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आणि अशा रीतीने एकूण एकंदर 44 धावा फलकावरती आपण पाहतोय आणि जिंकण्याकरता 45 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल जॉली कामतघर या संघासमोर. दरम्यान ATC लाईव्ह टेलिकास्टचे प्रोप्रायटर विजय उमराटकर यांच्या वतीने जय हनुमान पोगाव संघाकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. ऑल इज वेल मात्र पहिल्या इनिंग मध्ये घडलेला आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता ज्यांची क्रिकेटमध्ये ची मैत्री झाली होती ती मागील काही 3 वर्षामध्ये, पण असं वाटतं की ती मैत्री खूप जास्त पूर्वीची आहे, जास्त काळाची आहे. असे सौरभ पाटील आमच्या समवेत जोडले गेलेत. आपलं हार्दिक स्वागत. व्हॉइस ऑफ दैसर यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळेल आणि आपण तत्पूर्वी संधी देऊया डीजे ऑपरेटरला.
दादा हा खंबीर नेता आमचा हाय दमदार ना रुपेश म्हात्रे एक नंबर नेता आमचा आहे दमदार ना रुपेश दादा हा एक नंबर नेता आमचा हाय दमदार ना रुपेश म्हात्रे एक नंबर नेता आमचा हॅलो माईक चीक हॅलो हॅलो चीक हॅलो 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 माईक गावदेवी पूर्णा संघाचे संघनायक आणि चेरोबाकोन संघाचे कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टनना ऑफिशियल पुकार आम्ही यापूर्वीच दिला होता. आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचंय. तिसऱ्या षटकापूर्वीच आम्ही सांगितलं होतं की तुम्हाला टॉस बॉक्समध्ये येऊन बसणं बंधनकारक आहे. हॅलो मागील 4 दिवसापासून ही आपण स्पर्धा पाहतोय आणि टॉस बॉक्समध्ये जर संघनायक वेळेवरती उपस्थित झाला नाही तर मात्र सुद्धा ही नियमानुसार पेनल्टी आहे. या सूचनेकडे सुद्धा आपण लक्ष द्या. उपस्थित सर्व संघांनी लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर गावदेवी पूर्णा संघाचे संघनायक आपण त्वरित यायचं आहे विना विलंब. हॅलो माईक चीक हॅलो ओ टू कॉमेंट्री बॉक्स सामन्याला सुरुवात करायची आहे. थँक्यू सो मच रोहनजी पाटील. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. स्पर्धा एन्जॉय करता किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य मानव सन्मानाची अध्यक्ष चषक 40+2025 मध्ये तुमचं सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते कुल स्वामिनी कुल दैविता आई एकवेळा नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती बळकेशरी गंधम शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब. तुम्हाला मराठी माय बोलीनं ज्या मातृभाषेनं आधार दिला ही भाषा श्रीकृष्णानं सांगितलेली अर्जुनाला भगवद्गीता त्यांच्या मुखामुखातून निघालेली ही मातृभाषा स्वराज अभंग वाणी अभंग गातातून गायलेली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची ही मातृभाषा स्वराज्य निर्मितीसाठी दिलेला मा जिजाऊ साहेबांना राष्ट्रमाता स्वराज्य माता राज्यमाता लोकमाता मा जिजाऊ साहेबांचा त्यानं स्वराज्यानं ज्यानं निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांची ही मातृभाषा तुम्हा मला टेनिस बॉल क्रिकेटच्या जगताला फेड लावला. पहिलाच बॉल फुल टॉस वलवला बॉलला स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचतील का थोडा अवघड झेल होता. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं तोपर्यंत दुसरी तिसरीचा प्रयत्न केला आणि 3 धावा पूर्ण केल्या जातात. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. विद्यमान अध्यक्ष तुम्ही पाहता संजय भाई बात्रे यांचा अध्यक्ष चषक 2025 अर्थात किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य माना सन्मानाची ही नाईटची भव्य दिव्य रजनीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. 40+ क्रिकेट म्हटलं 1 धाव आरोग्यासाठी आणि आज कुठेतरी क्रिकेट थांबलं. 2008 ला खऱ्या अर्थानं या 40+ ला क्रिकेटला सुरुवात केली. तुम्ही पाहता संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील असतील. वलवला लोअर फुलटॉस बॉल मनगड ताकदीच्या सायनं फिल्डर पडले तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतात 2 आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना तुम्ही स्कोर बोर्डवरती पाहता त्या 5 आकड्यावरती लक्ष गाठायचं 45 सरासरी 11 तुम्ही पाहता 25 प्रति षटकामध्ये आणि ती पार करायची आहे.
षटकातील पुढचा बॉल फटका चांगला मिड ऑफचा फिल्डर त्याच्या डोक्यावर बॉल चालला पहिला टप्पा घेत सीमा गाठतोय दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार उत्तरार्धाचा पहिला चौकार 4 त्याच्या संगतीला सुनील रोहन जाईल तिथशी मिळतो मान अशी माणुसकी कमवली त्यान पुढचा बॉल पुन्हा एकदा थांबले फटका चालला औलादी गारपड एक्स्ट्रा कव्हरला क्लासेस टेम्परवडी शॉट इज परमनंट लागोपाठचा दुसरा पलटवार चौकार 4 पीडित येते पार सिंहगडाचं उघडं दार रुपेश दादाची त्याला साथ करतो संकटावरती मात समाजसेवक दानशूर दाता दूर कर एक्स्ट्रा कव्हरला लागोपाठचा दुसरा चौकार लक्षात असू द्या जेव्हा बॅट्समन आउट होईल तेव्हा 30 सर्कल क्रॉसिंग करणं हे गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला पॅनलाइज दिलं जाईल 2 धावेची पॅरेंटे लक्षात असू द्या बॅटिंग करणारी टीम पुन्हा एकदा तिसरा एक्स्ट्रा कव्हरला रिप्ले शॉट वॉटर शॉट आणि लागोपाठचा तिसरा चौकार बॅट्समन सचिनच्या बॅटमधनं 4 संदेश दादांचं नाव लय मोठं त्याच्या संगतीला विक्रम दीप जाईल तिथशी मिळतो मान ऐशी माणुसकी कमवली त्यान अभिमान पहिला मिड ऑफच्या डोक्यावर लॉंग ऑफला दुसरा एक्स्ट्रा कव्हर त्याच्यानंतर लागोपाठचा पुन्हा एकदा तिसरा तुम्ही एक्स्ट्रा कव्हरला पाहिला गोलंदाज निलेश पाटील त्याच्यावरती प्रथियलला तुम्ही पाहताय आणि स्कोर बोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहता 17 रन चौथा पुन्हा एकदा वॉट अ शॉट बॉल चालला पहिला टप्पा घेत सीमा पार 4-4 चौकार असतो सहकार्य दादाला नरेश म्हात्रे गणेश तरेचा गरिबांचा दाता मनाचा मोठा सेवक तो जनतेचा हे गरिबांचा दाता मनाचा मोठा सेवक तो जनतेचा आमचा संजय भाई नगर सेवक हाय बघला दिलाचा आमचा संजय म्हात्रे अशोकाला पहिलाच बॉल फुल टॉस होता व्यवस्थित बॅट वरती बॉल आला नाही तिसऱ्या पंचांकडे लगेचच आपण जाणार आहोत विमर साठी ना वाईड बॉल आहे
डिसिजन काय डिसिजन विमर विमर साठी रिव्ह्यू घेतलाय वाईट चला फेर आहे हार्ड आउट बॉल एकवीस धावा धावपलकावरती षटकातील पुढचा बॉल पडला तर कट केला फर्स्ट स्लिपला फिल्डर उपस्थित एक न स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती तुम्ही 22 पाहता षटकातील पुढचा बॉल ऑलरेडी कार्पेट बॉल चालला लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत थोडी मिसफील झाली याचा फायदा लगेच सेकंड मध्ये रूपांतर 2 न स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 24 या आकड्यावरती 45 टार्गेट पार करायचंय 24 धावा धावपलकावरती षटकातील पुढचा बॉल अर्ध्या पिच वरती त्याच्यावरती प्रथिल्ला स्टँड अँड 11 स्टँड अँड डिस्पॅच स्क्वेअर लेग सीमारेषा पार षटकार मन वाटे अध्यक्ष किंग ग्रुप संदेश वखारेचा भिनार गावची गावदेवी माता आहे हो संगतीला आला समाजसेवक संदेश वखारे हा भिनार गावा ऑलरेडी कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑफला फिल्डर मिड ऑफला येतील चला गावदेवी पूर्णा तुम्ही देखील सज्ज राहा याच्यानंतर मॅच तुम्ही पाहणार आहात गावदेवी पूर्णा आणि चिरोबा कोण दोन्ही टीम तुम्ही सज्ज राहा याच्यानंतर आपण मॅचला सुरुवात करणार आहोत लेग ब्रेक होता लेग स्लिपचा फिल्डर मागे चाललाय झेलची शक्यता पण इथे तुम्ही पाहताय नोमास लँड मध्ये बॉल दाखल झाला या बॉलवरती मिळतीये सिंगल सिंगलच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं दुसरं 12 बॉलचा खेळ समाप्त झाला लक्ष होतं 45 धावा धावपलकावरती 32 आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे बॉल शिल्लक असतील 12 मध्ये 13 बनवायच्या आहेत आणि अशा मॅचेस बनल्या देखील जातात शेवटच्या क्षणाला जातात लो स्कोरिंग मॅच ही मॅच जाईल का तोपर्यंत डीजेला देऊया संधी ऐकूया एक सबुदूर संगीत दादा हा खंबीर नेता आमचा हाय दमदार ना रुपेश म्हात्रे एक नंबर नेता आमचा आहे दमदार ना रुपेश दादा हा एक नंबर नेता आमचा हाय दमदार ना रुपेश म्हात्रे एक नंबर नेता आमचा हाय दमदार ना रुपेश म्हात्रे एक नंबर
पायामध्ये बॉल पॉटर स्लिप बॉल झाला लॉंग ऑन लावलं निगारपेट. एकच धावेवरती समाधान. हे षटक या मॅचचं टर्निंग पॉइंट षटक आहे. या षटकामध्ये 4-5 धावा आल्या तर कदाचित मॅच शेवटच्या षटकाला जाईल का याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश होईल. टीम तुम्ही पाहताय बॅटिंग करत असताना जॉली काभतकर. 11 बॉल 12ची गरज आहे. फटका बॅटच्या रनामध्ये लॉंग ऑनला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर फक्त पाहतच राहतील. त्याच्या वाक्याच्या बाहेर सीमा पार आउट ऑफ द पार. यूज मॅक्सिमम षटकार. नाही कुणाला त्याची सर देव माणूस एक नंबर. माणुसकीच्या खाणी तर असली हिरा तो कोहिनूर. पुढचा बॉल लोअर फुल टॉस. ऑलरेडी कार्पेट फिल्डर आहे तिकडे तुम्ही पाहता. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलला फेकला तोपर्यंत बॉल वरती धावा मिळतील. 1-1 न स्कोर पुढे चालला. 40 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. 40 रन स्कोरबोर्ड वरती. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य 40+ अध्यक्ष चषक 2025 तुम्ही हे रजनी क्रिकेट पाहता. दमदार आयोजन नियोजन. बॉल चांगला होता. काय फटका त्यानं क्लिकचा फटका तुम्ही पाहता. या बॉलवरती एकच धाव मिळेल. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 41. 4 धावेची अजूनही गरज आहे. हा बॉल खूप चांगला. हा बॉल खूप चांगला. डॉट बॉल आला. समीकरण तुम्ही पाहताय. बॉल शिल्लक असतील 7. या ओव्हरचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 मध्ये 4 हव्यात. चेसिंग कंपल्सरी. 7 बॉल मध्ये 4 बनवाव्याच लागतील. सात मध्ये 4. पुढचा बॉल फटका चांगला. बॉल जाईल का बॉडी लाईनच्या दिशेनं. इथे मात्र सीमा पार. मॅच इज फिनिश. सामना जिंकला जॉली काभतकर टीमनं. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम जहनुमान पोगाव. तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळलात. 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि तुम्हाला देऊयात पुढच्या तोलामेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि सामना जिंकला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचू.